माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेत शनिवारच्या भागात आपण पाहिलं राधिकाच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी राधिकाच्या बिल्डिंग मधली सगळी मंडळी आली होती. राधिकाच्या आनंदात सगळेजण सहभागी झाले होते. राधिकाचा अगदी नवा लुक यावेळी सगळ्यांना बघायला मिळाला आणि तिचं त्यामुळे खूप कौतुकही झालं. राधिका साडीऐवजी यावेळी फॉर्मल आउटफिट्स मध्ये आली होती. सगळ्यांना ते बघून खूप आनंद झाला. राधिकाने नवीन ऑफिसची फीत कापायला कमळाला सांगितलं. कमळा खूप गडबडून गेली आणि आपण सगळ्यांनी मिळून फीत कापूया असं म्हणाली. त्याप्रमाणे राधिका व तिच्या सहकार्यांनी मिळून फीत कापली व नवीन ऑफिसचं उद्घाटन केलं. गुरु राधिकाची प्रगती बघून खूप घाबरून गेलाय. एवढ्या मोठ्या बिझनेस चेंबरमध्ये राधिकाने ऑफिस उघडलं आणि मी काहीच करू शकलो नाही, गुरु केडीला म्हणतो. माझा सगळा स्टाफ राधिकाला मदत करायला गेलाय आणि माझ्याकडे अगदी नवीन स्टाफ आहे ज्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही. राधिका माझ्या पुढे निघून गेली. एकीकडे राधिकाच्या ऑफिसमध्ये पूजा चालू असते. सगळेजण अगदी आनंदी आणि प्रसन्न असतात. राधिका देवाकडे मनोभावे प्रार्थना करते. राधिकाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. गुरुने तिचा केलेला अपमान तिला आठवत असतो, पण आता सगळं चांगलं होईल हा विश्वास तिला असतो. राधिकाबद्दल सगळेजण खूप चांगलं बोलत असतात. तिचं खूप कौतुक करत असतात. आठवण म्हणून यावेळी सगळेजण एक छान सेल्फी सुद्धा काढतात. बिल्डिंग मधील सगळेजण त्यानंतर आपापल्या घरी जातात. पण राधिका आणि इतर मंडळी लगेचच कामाला लागतात. आपली सगळी तयारी झाली. आता फक्त फॉरेन कंपनीतील रिप्रेझेंटेटिव्ह आले की आपण त्यांना प्रेझेंटेशन देऊ, सगळे ठरवतात. साठे मॅडम राधिकाला भेटायला येतात. तिला शुभेच्छा देऊन तिचं कौतुक करतात. राधिकाही त्यांचे खूप आभार मानते. आजच्या भागात आपण पाहूया आनंद फॉरेन कंपनीकडे प्रेझेंटेशन द्यायला जाणार आहे. आता बघूया राधिका मसाले कंपनीला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार की नाही. मिस्टर सातपुते, ते राधिका मसालेचे कोणीतरी एक्झिक्युटिव्ह येणार होते. 1 वाजता येणार होते. कुठे ते? आनंद भाऊजी, काय झालं? आनंद भाऊजी कसला विचार करतायत? सांगा ना, काय म्हणाले ते? माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलच्या अशाच अपडेट्स पाहण्यासाठी बघत रहा फक्त मराठी शोबस.